तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 22 एप्रिल रोजी 1 वर्ष पूर्ण होणार आहे आणि त्या निमित्तानं काश्मीरच्या पहलगाम व्हॅलीमध्ये आपण पाहतोय की आर्मीचा खडा पहरा सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. जिथे जिथे कार्यक्रम होतात तिथे तिथे आर्मीचा आणि श्रीनगर पोलिसांचा मोठा पहारा सध्या या ठिकाणी असतो आणि मोठ्या संख्येनं हे सगळे जे जवान आहेत ते अशाच पद्धतीनं तैनात असतात. त्यामुळे संपूर्ण पहलगाममध्ये आणि काश्मीरमध्ये आजही आपण पाहतोय की जे दहशतवादाचं सावट आहे ते अजूनही संपलेलं नाही. आपल्यासोबत सरहद संस्थेचे पुण्याचे अध्यक्ष आहेत संजय नहार. आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत आणि इथली नेमकी समस्या काय आहे ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, TV9 मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही काश्मीरमध्ये आलात, बराच अभ्यास तुमचा आहे. जो हल्ला झाला त्यानंतरचा काश्मीर तुम्ही कसं पाहता? हे बघा, हल्ला झाल्यानंतर एक आदिल नावाचा मुलगा आहे, त्याला शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला, मदत केली, तर देशाला कळलं की मारणारा नाही वाचवणारा मोठा असतो. एक आदिल गरीब घरातला मुलगा, खायला अन्न नाही घरात, आणि दुसरा आदिल एक तो आमच्याकडं आदिल मीर आहे, तो त्या काळात लोकांना मदत करत होता. तर मला असं वाटतं की सरफरोश चित्रपट कोणी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये सलीमचा रोल आठवावा आणि असे खूप सलीम आहेत ते बरोबर घ्यावे लागतील. हा या वर्षभरातला संदेश. नक्कीच. पण काश्मीर आपण पाहतोय पहलगाममध्ये विशेष करून जे पर्यटक होते त्यांची संख्या लक्षणीय पद्धतीनं घसरलेली आहे. लोक यायला घाबरतात, एक दिवसच राहतात, सकाळी येतात आणि संध्याकाळी निघून जातात. ही परिस्थिती आणखी जटिल होत जाईल. आता अमरनाथ यात्रा सुद्धा आहे, त्याची लिटमस टेस्ट मानली जाते. हे बघा, असं आहे की काश्मीर ही अशी जागा आहे की जिच्याबद्दल तुम्ही खात्रीने काही नाही सांगू शकत. इथं जगभरातल्या एजन्सीचं लक्ष असतं आणि इथं ऑलरेडी 4 पैकी 3 व्हॅलीज बंद आहेत, पर्यटकांना त्या खुल्या नाही आहेत. तर त्यामुळं मला असं वाटतं की पर्यटकांनी जितक्या मोठ्या प्रमाणात येतील असं आपण नाही सांगू शकत की काहीच होणार नाही. पण ज्या दिवशी बघा अपघातही होतात, सगळं होतं, काळजी हीच घ्यायची की अतिरेक्यांचे मनसुबे यशस्वी होतं काय म्हणे ते मोडले गेले पाहिजेत. यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, तर आपोआप काश्मीरचं देशातल्या असलेले ऋणबंध हे दृढ होते. महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदत करतात आदिलच्या कुटुंबियांना, पण इथले जे स्थानिक नेते आहेत ते मदतीला पुढे सरसावत नाही. कुठेतरी कमी आहे, राजकीय कमतरता आहे असं म्हणावं? नाही, मदत तेही करतायत, मदत हेही करतायत. मदत हा मुद्दा नाही आहे. हजारो लोक आज देशासाठी लढत आहेत. कधी कुणी करेल, कधी कुणी करेल, ही पालखी आहे. ही आपल्याला एकूण काय त्या पालखीमध्ये पुढे जायचं आहे. इथला दहशतवाद संपवण्यासाठी स्थानिकांनी इथल्या काय करायला पाहिजे? दहशतवाद लगेचच काही संपणार नाही. फक्त आपली पण एक जबाबदारी आहे की स्थानिक काश्मीरी दहशतवादी नाही, तो दहशतवादी आहे अशा प्रचाराला बळी पडता कामा नये. आणि काश्मीरी पाहुणचार हा त्यांच्या रक्तात असतो, त्यामुळं यांच्या पाहुणचाराला प्रतिसाद दिला पाहिजे असं मला वाटतं. इथले स्थानिक वारंवार म्हणतात की संपूर्ण पहलगामला, श्रीनगरला आर्मीचा वेढा आहे, त्यामुळे आम्हाला भीती वाटते या सगळ्यांची. असं आहे की तो एक भाग आहेच. महाराष्ट्रात राहणं आणि इथं राहण्यात फरक आहे. त्यामुळं त्या दोघांचा समन्वय साधून यात काम करावं लागेल. धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरापर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, पहलगाम. आता तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.